पहिला या पंचायत समितीमध्ये कार्यकर्ता म्हणून आलो होतो आणि आज मंत्री म्हणून आलोय. बारशाच्या अगोदर सगळे कार्यक्रम करावे लागतात. काल झालेलं उद्घाटन मी कधीच मान्य करणार नाही. जयकुमार गोरेंना अडवायची ताकद फक्त जनता आणि देवाभाऊ मध्येच आहे. मागे देवाभाऊंची सत्ता काढून घेतली, आता हालहाल भोगावं लागतंय. आता काय अवस्था झाली आहे तुमची, सकाळी कोण जातं का म्हणून झोप लागत नाही. मौका सबको मिलता है, पर नीतिमत्ता सोडून कधीही आम्ही राजकारण करणार नाही असं सांगत मंत्री जयकुमार गोरे यांनी घणाघाती टीका केली आहे. दरम्यान कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात. वाजवून त्यांचं काम नवरदेवाला स्टेजपर्यंत पोहोचवायचं असतं, स्टेजवर नाही. खासदार झाल्यापासून ₹1 फंड बाहेरचा जाणून दाखवा असं खुलं आव्हान खासदार विशाल पाटील यांना देत षडयंत्राच्या राजकारणात छताडावर नाचून आलेला आहे मी. तुम्हाला काळजी नसली तरी आम्हाला वसंतदादांची काळजी आहे. या जिल्ह्याला त्यांनी संस्कृती दिल्याचंही ते म्हणाले. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्घाटन केल्यानंतर आज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दुसऱ्यांदा उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आमदार सुरेश खाडे, सदाभाऊ खोत, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप नेते पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपस्थित होते. पंचायत समितीमध्ये सत्ता आहे, काळजी करू नका. त्यामुळे आपल्याला माझं या ठिकाणी सांगणं आहे की या पंचायत समितीचं उद्घाटन आता झालंय. लवकरच खाले साहेब तुमचा सभापती इथं बसेल, जाताना सांगून जातो तुम्हाला. त्यामुळं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना बाकी सगळं बाजूला ठेवा. एवढं बोलायचं कारण पण एवढंच की या ठिकाणी कधी आलं म्हणून, नाही तर असल्याचं नाव घेऊन एवढं मोठं आदरणीय देवाभाऊचं सरकार जे काम करते त्यावेळी असांची नावं घेऊन त्या कामाला दृष्ट लागूच नाही, माझी भावना असते. एवढं मोठं काम राज्यामध्ये आज आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात, ही सगळी मंदिर आपण बघितलं असं. रस्ते तर केलेच भाऊ. काल म्हणले सदाभाऊ, तुम्ही म्हणला विकास कुठं आहे? इस्लामपुरातनं बाहेर पडला की भाजपनं केलेल्या रस्त्यावर पाऊल टाकायचं नाही म्हटलं तर डोक्यावर पाय घेऊनच चांगली जायला लागेल. इथं पोचेपर्यंत, घरात पुन्हा जाईपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींच्या, गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या रस्त्याचं जाळं आपण सगळेजण बघतोय. मिरजेच्या बाजूनच गेलेला हायवे आपण बघताय, दिसतो का नाही? होता कधी? इस्लामपूरला मी होतो भाऊ, राज्याचे देशाचे मंत्री एवढे महान पण इस्लामपूरच्या रस्त्यात गेलो की रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता कधी कळत नव्हतं, कधी तो रस्ता झाला नव्हता भाऊ. आज आता पोटातलं पाणी हलत नाही. आता वय झालं म्हणून त्यांची काळजी घेतलेली आहे. बघा आपण काय रस्त्याचं काम झालं. विकास विचारतात तेव्हा ते सांगतोय, विकास बघितला तर इथे येऊन कळतो. विकास ज्या ज्या ठिकाणी कामं होतात त्या त्या ठिकाणी आपल्याला कळतो. म्हणून मला आपल्याला सांगायचंय, आज ह्या इमारतीचं भूमिपूजन होत असताना आमच्या सुरेश भाऊंनी सांगितलं की भाऊ तू सभागृह सुद्धा आपण नव्यानं करू, तिची दुरुस्ती करू आणि चांगलं नाव देऊ. काळजी करू नका. कारण तुम्हाला जरी काळजी नसली तरी आम्हाला वसंतदादांची काळजी आहे. त्यांनी या जिल्ह्याला संस्कृती दिलेली आहे, त्याला या जिल्ह्याला राजकीय संस्कृती दिलेली आहे. ती संस्कृती तुमच्यात असली नसली आम्हाला माहिती नाही, परंतु इथं ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टींना ताकद देण्याचं काम बहुत बिलकुल होईल. काळजी करू नका. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं, मगाशी बोलताना आमच्या शिवनी सांगितलं की आम्ही प्रचंड मोठं काम उभं केलंय. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठं काम झालंय. आणि काम करत असताना आपण जी योजना नव्यानं आणली, हराराबा असताना त्यावेळी ज्या योजना आल्या, नगरपालिकेचा विषय देवाभाऊंच्यावर सोडा आणि ग्रामीण भागाचा विषय माझ्यावर सोडा. बिलकुल काळजी करू नका. तेव्हा माझं आव्हान आहे त्यांना, अरे असं भाऊंच्यावर टीका करण्यापेक्षा कामातली स्पर्धा एकदा होऊन जाऊ द्या ना. भाऊ माझं सांगणं आहे, दम ना
5 कोटी रुपये सदाभाऊने आणलं, राहिलेले 7 कोटी रुपये तुम्ही आणा, बांधा, हलगी वाजवायला आम्ही सगळे येतो. ते संधी देतो आपण. किती महिन्यात थांबू सांगा, विचारून घेताना तुम्ही आणा मंजूर करून. किती महिन्यात आणताय सांगा, कधी बांधताय ते पण सांगा. फक्त यायचं, टीका करायची, टीका करून पोट नाही भरत ना, बरोबर आहे का नाही? सकाळचा घरी जाऊन जर नीटनीटका घरी आला नाही, माल कमवून, तर घरी आल्यावर एका दिवशी, दुसऱ्या दिवशी स्वागत होतं, तिसऱ्या दिवशी होतं का स्वागत? यांची अवस्था अशीच आहे, नका काळजी करू. तेव्हा बाकी अधिकच न बोलता मी या ठिकाणी एवढंच सांगेन, विकासाच्या बाबतीत आपण बिलकुल चिंता करू नका. आणि भाऊ सदाभाऊ आमचे मित्र आहेत. आणि भाऊची तोफ एकदा निघाली म्हणजे त्या तोफतनं गोळी निघते का बॉम्ब निघतोय काय कळत नाही. आणि ती कुणावर पडेल याची गॅरंटी नाही. पण हे सगळं करत असताना त्यांच्या भावना प्रामाणिक असतात. शेतकऱ्यांच्या कामासाठी लढणारा, शेतकऱ्यांच्यासाठी काम करणारा, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून आमचा सदाभाऊ आहे. आणि सदाभाऊ सुखदुःखामध्ये आपली मैत्री आहे. चांगला असल्यावर कोणी मित्र होतं का नाही तुमचं? होतं का नाही? मैत्री खरी पारखायची असते ती दुःखात पारखायची असते, संकटात पारखायची असते. आणि ती मैत्री सदाभाऊ आपली आहे. तर काळजी करू नका, कोण काय म्हणतो सोडून द्यावं. जोपर्यंत देवाभाव आहे तो अजिबात चिंता करायची नाही. आणि आपलं काय हो, आपलं काय फरक पडणार आहे? आमचा इतिहास आम्हीच लिहिलाय, आमचा भूगोल आम्हीच लिहिलाय, आमचा इतिहास आम्हीच पुसू, आमचा भूगोल आम्हीच पुसू. आमचं काय, आमचं वडील काय खासदार नव्हतं, आमदार नव्हतं, चेअरमन नव्हतं, मुख्यमंत्री नव्हतं, काही नाही हो. आम्ही इतिहास लिहायला सुरुवात केलाय. आई वडिलांनी जन्म दिला हे त्यांनी केलेलं पुण्यकर्म आहे. आणि तिथून पुढचा सगळा कार्यक्रम आम्ही केलाय. फार चिंता करायची आहे, फार चिंता करायची नाही. तेव्हा चिंता कोणाला? ज्यांचं पिढी जात आहे ना, संस्था निघायची त्यांना काळजी. म्हणजे कोणाचं नाव खराब होईल का, ह्याचं नाव खराब होईल का? काय ठेवलंय नाव खराब व्हायचं? काय ठेवलंय सांगा ना. कारखाना चालवायला, कॉलेज चालवायला, तर काय काय चालवायला देतात त्यांनाच माहिती. काय चाललंय त्यांना माहिती. या विषयी अधिकच न बोलता